आता घाटकोपरच्या RCT मॉल जवळ मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे गेल्याचं दिसतंय। या संदर्भात मुंबई महापालिका प्रशासनानं मेट्रो प्रशासनाला तातडीनं कारवाईचं पत्र पाठवलंय। एका नागरिकानं व्हॉट्सअॅपवर तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या तक्रारीची दखल घेत मेट्रो 4च्या सर्व बांधकामांची तपासणी, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महापालिकेने दिलेत। या घटनेमुळे मुंबईमध्ये मेट्रोच्या कामाच्या दर्जावर शंका उपस्थित केली जाते। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेत। मनश्री, आता घाटकोपरच्या RCT मॉल जवळ मेट्रोच्याच एका कामकाजाला आता त्या दर्जावर खरं तर शंका उपस्थित केली जाते। तिथे पिलरला तडे गेलेत असं समोर आलंय, काय नेमके अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर एका सोशल मीडिया साईटवरती एक रील अपलोड करण्यात आलेलं होतं आणि या रीलच्या माध्यमातून तिथल्या दृश्यांमध्ये मेट्रो 4च्या पिलरला तडे गेल्याचं दिसून आलेलं आहे। हा मेट्रो 4चा पिलर घाटकोपर मधल्या LBS मार्गावरच्या RCT मॉल जवळ आहे। अतिशय वर्दळीचा हा परिसर असतो आणि याची तातडीनं दखल मुंबई महापालिका प्रशासनाच्या N विभागाने घेतली आहे। N विभागाच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो। N विभागानं अतिशय घरमरीत असं पत्र दिलेलं आहे मेट्रो प्रशासनाला की जर कोणती दुर्घटना झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही मेट्रो प्रशासनाची असेल। इतकंच नाही तर मुंबई महापालिकेने आता स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या असे आदेशच मेट्रो प्रशासनाला दिलेले आहेत। एकतर मुलुंडची दुर्घटना ही ताजी आहे आणि अशा स्थितीमध्ये मेट्रोच्या वरच्या पिलरला हे तडे गेलेले आहेत, ज्या ठिकाणी मॅक्रो क्रॅक म्हणजे मोठे क्रॅक दिसून येत आहेत। या ठिकाणी ज्या ठिकाणी हे तडे गेलेले आहेत हा भाग सुद्धा मुलुंडमध्ये ज्या पद्धतीने दुर्घटना झालेली होती की वरचा स्लॅब कोसळलेला होता त्याच भागामध्ये हे मोठमोठाले तडे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि म्हणूनच मुंबई महापालिका प्रशासनानं तातडीनं यावर ऍक्शन घ्यावी, पूर्णतः स्ट्रक्चरल ऑडिट करावं असे आदेश मेट्रो प्रशासनाला दिलेले आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।